मध्य प्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील नैनपूर येथील एका दारू विक्रीच्या दुकानातून शाळकरी मुलींचा दारू खरेदी करतानाचा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत। यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यावर पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभागाने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे। पण सध्या ही घटना राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडात आहे। 3-4 नागरिक एका ठिकाणी जमा झाले की याच प्रकरणाची चर्चा करताना दिसतात। यात या मुलींपेक्षा दारू विक्रेत्याला जास्त जबाबदार धरण्यात येत आहे, कारण अज्ञान किंवा अल्पवयीन लोकांना नियमानुसार दारू देता येत नाही, पण त्याने शाळकरी मुलींना दारू देऊन खुलेआम नियमांचे उल्लंघन केले आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे। शाळकरी मुलींना दारू विकणारे हे कशा प्रकारचे दुकान, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। काहींनी प्रशासनाला लक्ष्य करत लिहिलं की राज्यभरात मद्य विक्रीसाठी इतके नियम असूनही अशी घटना घडते हे लाजिरवाणं आहे। स्थानिकांनी दुकान बंद करण्याची मागणी केली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे। दरम्यान जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी रामजी पांडे म्हणाले, ही घटना खरी असल्याची पुष्टी झाली आहे। हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल। दुकानाचा परवाना रद्द करून दंड आकारण्यात येईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात येईल। या घटनेने केवळ प्रशासनच नव्हे तर समाजातही मुलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। ब्युरो रिपोर्ट, मध्य प्रदेश।